आज छान पुरणपोळ्या केल्या, पण त्या करण्याच्या आधी झालेली गडबड तुम्हाला सांगते. तर सकाळीच ना मी जेव्हा सकाळचा क्लास झाला माझा 11 वाजता घरी आली, ताबडतोब आतमध्ये येऊन ना मी आधी डाळ शिजायला ठेवली. नंतर लगेचच पुरणपोळीचं पीठ मळून घेतलं आणि विचार केला की चला आता ना जायच्या आधी होईल तेवढ्या पुरणपोळ्या पटापट करून जाऊया, म्हणजे आल्यावर आराम मिळेल. पण म्हणतो ना विचार करतो तसं कधी कधी काहीच होत नाही. दोन पाहते तर पुरण अगदी नरम झालेलं होतं, म्हणजे मी एक पुरणपोळी बनवून बघितली, सगळं पूर्ण फाटून बाहेर येत होतं. अगदी जीवाला लागलं की अरे एवढी मेहनत केली वाया गेली म्हणून. मग म्हटलं जाऊ दे आता झालं, त्याला काय करणार आहे ना. मग काय केलं, कढईमध्ये पुन्हा ते सगळं पुरण घातलं आणि थोडा वेळ ना चांगलं त्याला हलवून हलवून मी त्याला घट्ट करून घेतलं. पण कंटिन्यू मला 10 ते 12 मिनिटं असं हलवत राहावं लागलं. त्याच्यामुळे हाताची जे हाल झाले होते ना ते काय सांगू. तर शेवटी झालं आणि आता थंड करायला ठेवलेलं त्याला स्प्रेड करून. त्यानंतर सगळा बाकीचा स्वयंपाक जो करायचा होता पटापट तो आवरून घेतला. आणि नंतर पहा आता इथे जे पुरण झालेलं आहे ना एवढं सॉफ्ट आणि गुळगुळीत झालेलं की भरल्यानंतर ना पुरणपोळी हवी तशी लाटली तरी सुद्धा ती मस्त एकदम पातळ लाटली जात होती. जरा सुद्धा बाहेरून असं काहीच पुरण निघालं नाही, खाली चिकटलं नाही. एवढं समाधान वाटलं, म्हणजे जी मेहनत मी घेतली होती ना ती अगदी त्याची ती ते म्हणजे सक्सेस झालेली आहे असं मला वाटतंय. आणि पुरणपोळ्या पण छान छान फुगत होत्या. पण आता मी तेवढा कॅमेरा समोर ठेवला नव्हता शूट करायला, कारण कसं तेल वगैरे पण आहे, कधी मोबाईल पडला वगैरे तर. पण तरी सुद्धा ना इथे ही पुरणपोळी छान फुगलेली दाखवायला घेतला, पण ती मागच्या साईडने फाटली. सो असो, पण छान एकदम मस्तच पुरणपोळ्या झाल्या. म्हणजे विचार केलेला होता ना जसं करायचं आहे तसं झालं. तर आमच्याकडे तर तसं तेलपोळ्या करतात, पण तेलपोळी मी काही जास्त बनवत नाही. दगड माझ्याकडे आहे पण दगडचा तेवढा माझा वापर झालेलाच नाहीये. तर शेवटी ना आता इथे छान अशी बघा अष्टमीची पूजा झालेली आहे. आणि आमच्याकडे ना अष्टमीच्या पूजेला भजी वगैरे पण बनवतात, म्हणजे 2 प्रकारचे किंवा 5 प्रकारच्या भज्या, त्यानंतर कणकीचे दिवे, हे सगळं काही असं करायचं असतं. त्यानंतर कानोले पुऱ्या सुद्धा करतात, पण मी तेवढं काही ते करत नाही. तर इथे पहा आता पूजा झाली आणि त्यानंतर मग देवाला पूर्ण पुन्हा आरती दाखवून घेतली. आणि आता ह्याच्यानंतर ना थोडा वेळ पाणी म्हणजे ठेवायचं आणि पाणी दाखवून त्यानंतर आपण हे सगळं जेवू शकतो, म्हणजे प्रसाद म्हणून खाऊ शकतो. तर खूप छान पूजा झाल्यानंतर समाधान मिळालं. आणि त्यात अजून एक म्हणजे नवलाची गोष्ट, जणू ना देवी आपल्या अवतार घेऊन इथे माझ्याकडे आलेल्या आहेत. अचानक या तिघी आल्या आणि त्यांना मग घरी बोलवलं, त्यांना हळद कुंकू लावला आणि नैवेद्याला पाणी दाखवून सगळ्यात आधी त्यांना मी खायला दिलं आणि तेव्हा मला खूप समाधान वाटलं.